नमस्कार, मी रुपेश गालमे, फॉरेजन्स विक्री प्रतिनिधी. तर आज आपण इथं फकराबाद या गावामध्ये आलेलो आहे. इथं शेतकऱ्यांनी आपले ग्रीन जिराफ हे व्हरायटीज वाहन इथं लावलेलं आहे. तर त्या वाहनाचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आज इथं आपण आलेलो आहे. तर तुमची ओळख करून द्या पहिले. नमस्कार, माझे नाव हर्षद पांडुरंग शिंदे, राहणार फकराबाद, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर 7720964646. दुकानदार पण आपल्याबरोबर आहेत, ज्यांनी हे वाहन त्या शेतकऱ्यांना दिलं. तर त्यांची ओळख करून घ्या. मी सावतामाळी कृषी सेवा केंद्र यांचा मालक सूरज राऊत. माझा मोबाईल नंबर आहे 94 20 44 99 28. मी शेतकऱ्यांना ग्रीन जिराफ ही व्हरायटी पेरण्यासाठी दिली होती आणि त्याचे रिझल्ट बी छान आलेले आहेत. त्याची हाईट 13 फुटापर्यंत वाढलेली पण आहे आणि प्रत्येकी मकाला 2-2 कणस लागलेले आहेत. सरासरी अंदाजे 35 ते 40 टन मुरघास होणे अपेक्षित आहे. तर तुम्ही आतापर्यंत जेव्हा चाऱ्यासाठी मका लावत होता मुरघासासाठी, तर तुम्हाला ह्या मक्यामध्ये आणि त्या मक्यामध्ये काय फरक? आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा मका लावल्या, पण त्याची काय आम्हाला अशी हाईट जाणवली नाही. नंतर त्याची अशी जी साईज आहे ती ऊसासारखी, ते काय अशी बिलकुल जाणवली नाही. स्टेम जो आहे तो stem. ऊसासारखा आहे. आहे सेम ऊसासारखा हा. आणि आज एकरी आज 35 ते 40 टन आज कॅपॅसिटी आवरेज मिळू शकतं. हां, तुम्ही तर स्टेमची क्वालिटी बघू शकताय. पूर्ण ऊसासारखा याचा दांडा झालेला आहे. हो, आतापर्यंत आम्ही भरपूर व्हरायटी लावल्या, पण या सावतामाळे कृषी सेवा केंद्राचे सर्व राऊत साहेबांनी आम्हाला त्यांच्या हानी हे व्हरायटी दिली आणि ते म्हणले एक वेळेस हे लावून बघा. तर हे जे असे हे 13 फूट वाढले. आता आम्ही लाईव्ह बघितली ह्याची हाईट घेऊन. आज एकरी 35 ते 40 टन आज आवरेज निघू शकतं आणि प्रत्येकी 2-2 कणीस लागले. तर हे गायांसाठी एकदम बेस्ट आहे चारा. तुम्ही सर्व शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ शकता? आम्ही सर्व शेतकरी मित्रांना सांगू शकतो की सगळ्यांनी सर्वात जास्त हे ग्रीन जिराफ ही व्हरायटी वापरली पाहिजे, आणि जेणेकरून शेतकऱ्याचा पण फायदा आहे आणि आपल्याला चारा जास्त निघू शकतो. आणि त्या चारा जास्त निघाल्यामुळे आपल्याला गायांचा बी चारा भरपूर उपलब्ध होऊ शकतो. तुमच्याकडं किती गाई म्हशी आहेत? आमच्याकडे आता 10 गाय आहे आणि 5 म्हशी आहेत. ओके, म्हणजे 15 15 जनावर. ओके.